नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण जेव्हा जंगलामध्ये चालत असतो अशा वेळी आपल्याला गवताच्या कापण्यामुळे किंवा दगडाच्या लागण्यामुळे किंवा आपल्या कुठेतरी अंगाला काळी टोचते अशामुळे रक्तस्राव चालू असतो। तो रक्तस्राव तुम्ही नैसर्गिक उपाय करून कसा 5 मिनिटांमध्ये थांबवू शकता याची आपण माहिती घेणार आहोत। हे बघू शकता तुम्ही, हे बोराट्याचं झाड आहे। याची चव एकदम कडू असते आणि हे झाड तुम्हाला कुठेही बांधाला किंवा ओलावाच्या ठिकाणी सहजपणे भेटते। याचा वापर करण्यासाठी तुमची समजा जखम त्या हाताला वगैरे कुठेतरी झाली असेल, पायाला कुठे झाले असेल, तिथं याचा वापर करण्यासाठी त्याची तुम्ही कवली पानं अशी जेवढी मोठी जखम तेवढी पानं घ्यायची आहेत आणि त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला या पानांचा पूर्ण असा चोलामोला करून घ्यायचा आहे। चोलामोला करून घेतल्यानंतर त्याचा अशी पद्धत झाली पाहिजे का त्याच्यातून ज्यूस निघण्यासारखं झालं पाहिजे। हे बघू शकता तुम्ही, याच्यातून ज्यूस निघतो। तर हा ज्यूस असा त्याच्यानंतर हा गोला आहे तो तुम्ही त्या झालेल्या जखमेवर अशा पद्धतीने लावायचा आहे आणि त्याच्यावर तो तिथं राहण्यासाठी तसा राहणार नाही, परंतु मग तुमच्याकडे हातरुमाल असेल किंवा तुमच्याकडे अशा प्रकार हातरुमाल वगैरे काही नसेल तर अशा वेळी या ठिकाणी तुम्ही कुठल्याही झाडाचं एखादं पान घ्यायचं आहे आणि जंगलामध्ये वाघ शोधायचा आहे। पळसाचा असेल, शिधाचा असेल किंवा भोरभेंडीचा असेल, तो वाघ घेऊन त्याच्यावर पान ठेवून ते असं व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे। तर जेव्हा आपण जंगलामध्ये फिरायला जातो तेव्हा आपल्याला जखम होते आणि जखम झाल्यानंतर त्याचं वेळेवर जर आपण उपाय केला नाही तर आपल्या शरीरातून भरपूर रक्त जाऊ शकते। अशानं आपल्याला बेशुद्धी येऊ शकते आणि त्या बेशुद्धीमध्ये आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो। अशावेळी ते रक्त आपल्याला थांबवणं फार गरजेचं आहे आणि वेळेवर आपल्याकडं कुठलाच उपाय नसल्यामुळं आपण हा उपाय करू शकतो। याच्यानं तुमचं रक्त 5 मिनिटांमध्ये थांबलं जाईल। जर तुम्हाला जास्त मोठी जखम झाली असेल तरी पण या औषधाचा तुम्ही वापर करा, परंतु तुमचा दुसरा ऑप्शन ते वापर केल्यानंतर तुमचं रक्त थोडं उशीर लागेल पण थांबेल, परंतु त्याच्यानंतर तुमची जखम ती मोठी असेल त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी टाक्यांची गरज असेल। अशावेळी तुमच्याकडं जो पर्याय असेल त्या पर्याय करून तुम्ही डॉक्टरकडे पोहोचण्याचा बंदोबस्त करू शकता। या व्हिडिओमध्ये जी माहिती मी देतो, कुठल्याही व्हिडिओमध्ये जी माहिती देतो ती मी स्वतः वापर करतो आणि माझ्या शेतामध्ये म्हणा किंवा इतर मी दुसऱ्याचं ऐकून किंवा कुणाचं ऐकून अशी काही माहिती देत नसतो। मी या गोष्टींचा सगळा माझ्या स्वतःवर किंवा माझ्या शेतामध्ये त्याचा वापर केलेला असतो, म्हणून ही तुम्हाला माहिती देतो। म्हणून माझ्या या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। त्याच्यानंतर माझे नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत जाईल। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या दाढीला किंवा मुशीला किंवा इतर शरीरावर केसांना कीड लागते त्याच्यावर आपण 100% अचूक नियंत्रण करतो असं औषध मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे। त्याच्यामुळं मला कमीत कमी हा व्हिडिओ बनवण्यासाठी 100 कमेंट आल्या पाहिजेत। अजून कुत्र्याला लूत लागते, त्याचे केस जायला लागतात, त्याच्या अंगावर जखम होते, अशावर सुद्धा माझा व्हिडिओ पुढचा येणार आहे। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये माझ्या जर 100 कमेंट पूर्ण झाल्या तर मी तुम्हाला तो पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन।